नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। 14 तासापासून महामार्ग ठप्प आहे। आंदोलन थांबवण्यासाठी सरकार काय करणार हा या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। महाएल्गार आंदोलन थांबणार की चिघळणार याकडे देखील लक्ष असेल। 14 तासांपासून वाहनांना ब्रेक लागलेला आहे। लोक पायपीट करतायत। 4 महामार्ग रोखल्यामुळे नागपूरमधलं जनजीवन विस्कळीत झाले आणि त्यासोबतच राज्यभर जो वस्तूंचा पुरवठा होतो त्या पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। कारण का शेकडो ट्रक्स मालवाहक करणारे हे शेकडो ट्रक्स या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, अनेक प्रश्न आहेत। आज 12 वाजताचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। तोपर्यंत काय भूमिका असणार आहे बच्चू कडूंची आणि दुसरीकडे जी वाहतूक कोंडी झालेली आहे त्यावरती काय तोडगा निघू शकतो, त्या संदर्भात काही चर्चा होऊ शकते का? 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो बच्चू कडूंनी दिलेला आहे। त्यामुळे 12 वाजेपर्यंत तरी आंदोलक जे आहेत ते काहीही करणार नाही अशीच शक्यता जास्त आहे। आज सकाळी एबीपी माझाशी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलेलं होतं की चर्चेचे दार जे आहे ते आम्ही बंद केलेले नाही, सरकारने बंद केलेले। त्यामुळे कुठेतरी जर चर्चेसाठी सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी आले तर चर्चा होऊ शकते असं एक सांकेतिक वक्तव्य जो आहे तो बच्चू कडू यांनी केलेला आहे। दुसऱ्या बाजूला तुम्ही जे विचारताय की जी वाहतूक कोंडी झालेली आहे ती वाहतूक कोंडी सुटू शकते का, तर सध्या तरी जे आंदोलक जे आहेत ते महामार्गावर आंदोलनावर ठाम आहे। बच्चू कडू स्वतः रात्रभर आंदोलनासाठी महामार्गावरच थांबलेले होते। त्यामुळे आंदोलक जे आहेत ते महामार्गावरून म्हणजेच नागपूर वर्धा महामार्ग असो किंवा भंडारा किंवा रायपूरकडे जाणारा किंवा अमरावतीकडे जाणारा जो आउटर रिंग रोड आहे तो महामार्ग असो, दोन्ही महामार्गावरून आंदोलक जे आहेत ते सध्या हटण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। त्यांची तशी इच्छा नाहीये किंवा बच्चू कडू यांनी तशी भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे वाहतूक कोंडी लवकर सुटणार नाहीये। त्यामुळे जी अडचण सामान्य नागपूरकरांना होत आहे ती नक्कीच होत आहे। 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। त्यामुळे 12 वाजता खरंच बच्चू कडू महामार्गावरून उठतात का आणि रेल्वे रोखण्यासाठी रेल्वे रुळाच्या दिशेने ते जातात का हे पाहण्यासारखं असणार आहे। मात्र नक्कीच ज्या अर्थी 14 ते 15 तास झालेले हा आंदोलन सुरू आहे, पुढे अनेक दिवस इथे थांबावं लागलं तरी आम्ही आंदोलन करत राहू असं बच्चू कडूंनी म्हटलंय। त्यामुळे लवकर कोंडी फुटेल अशी शक्यता कमी आहे। मात्र चर्चेचे दार उघडे आहे असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे जर सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी आले तर तोडगा निघण्याच्या दिशेने पाऊल जे आहेत ते जाऊ शकतात। रजत, जसं आपण पाहतोय की 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिलेला आहे। जर तोपर्यंत सरकार चर्चेसाठी पुढे नाही आलं तर हे आंदोलन चिघळू शकतं। सरकार दरबारी काही हालचाली सुरू आहेत हे आंदोलन थांबवण्यासाठी, शमवण्यासाठी? नक्कीच पडद्यामागून जर काही हालचाली सुरू असतील आणि सरकारच्या काही प्रतिनिधींची किंवा प्रशासनिक अधिकाऱ्यांशी बच्चू कडू यांच्याशी चर्चा होत असेल तर ते अजून स्पष्ट नाही। मात्र सकाळी जेव्हा एबीपी माझाने बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी बातचीत केली, तेव्हा बच्चू कडू यांनी नक्कीच सांगितलं की कालपासून जेव्हा आंदोलन सुरू झालेलं आहे 14 तास उलटल्यानंतरही त्यांना कोणीही संपर्क साधलेला नाही असं बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं। त्यामुळे दृश्य स्वरूपामध्ये तर सध्या असंच दिसतंय की कुठलीही चर्चा जी आहे ती आंदोलकांसोबत प्रशासनाची किंवा शासनाची सध्या तरी होत नाहीये। मात्र जसं 12 वाजताचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे ते पाहता आता महामार्ग रोखून धरण्यात आलेले आहे। रेल्वे सुद्धा जर थांबवण्यात आली तर लोकांची, सामान्य नागरिकांची ज्यांचा कुठंतरी या आंदोलनाशी किंवा सरकारच्या धोरणाशी थेट संबंध नाहीये त्यांची अडचण वाढू शकते। त्यामुळे 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडूंनी दिलाय। त्या अल्टिमेटमकडे पाहता प्रशासन काही पावलं उचलतं का हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। ठीक आहे रजत, या आंदोलनासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।